आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 5 ची मराठीची वर्कशीट बघणार आहोत। तर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात ते बघणार आहोत। तर ग्रामर काय काय विचारणार आहेत, ॲक्च्युअली ही पूर्ण ग्रामरचीच क्वेश्चन पेपर आहे। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि पॅराग्राफवरनं क्वेश्चन विचारलेले आहेत। तर पॅराग्राफ काय आहे, भाजी घ्यावं भाजी ताजी ताजी भाजी, चवळी कोवळी कोवळी लिंबे आंबट पिवळी पालक, शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी। तर त्याच्यावरती कोणता क्वेश्चन विचारलेला आहे, तर वरील उतारात भाजी कशी आहे, म्हणजे कशी भाजी सांगितली आहे। तर उत्तर येणार आहे ताजी, म्हणजे वरील उतारात भाजी ताजी आहे। सेकंड आहे तिखट काय आहे, तर तिखट मिरची आहे। त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये आपल्याला ग्रामर सांगितलेलं आहे। तर खालील वाक्यातील नाम ओळखा, ह्याच्यातलं नाम ओळखायचं आहे। तर अमित पुस्तक वाचतो, तर ह्याच्यामध्ये नाउन कोण आहे किंवा नाम कोण आहे, तर अमित। अमित हे मुलाचं नाव आहे। पूजा देवळात जाते, मग पूजा काय आहे, तर नाम आहे। त्याच्यानंतर खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा। सर्वनाम म्हणजेच काय, नामाच्या व्यतिरिक्त जे नाउन येतं दुसरं त्याला सर्वनाम म्हणतात। आम्ही गावाला जातो, तर आम्ही काय झालं, सर्वनाम। आणि इथे जर रमेश गावाला जातो म्हटलं असतं तर रमेश काय झालं असतं, नाउन झालं असतं। तो माझा मित्र आहे, म्हणजे राहुल माझा मित्र आहे असं म्हटलं असतं तर ते नाउन झालं असतं। आणि तो म्हटलं आहे म्हणजेच काय, तर नावाच्या व्यतिरिक्त दुसरा जो वर्ड वापरला आहे त्याला सर्वनाम म्हणतात, म्हणजेच तो हा झाला सर्वनाम। खालील वाक्यातील विशेषण ओळखा। विशेषण म्हणजेच काय, जे अट्रॅक्शन आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे ते ओळखायचं आहे। ती बाग सुंदर आहे, ती बाग तर आहे पण ती बाग कशी आहे, सुंदर आहे, हे काय त्याचं विशेषण आहे, म्हणजे ही त्याची क्वालिटी आहे। विवान सुंदर चित्र काढतो, विवान चित्र तर काढतो पण ते कसं काढतो, सुंदर। सो सुंदर काय आहे, विशेषण। खालील वाक्यातील क्रियापद ओळखा आणि लिहा। क्रियापद कशाला म्हणतात, ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असं म्हणतात। सो बाबा फिरायला गेले, गेले म्हटल्यावरती इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ज्यानं वाक्य पूर्ण होणार आहे ते काय असणार आहे, आपलं क्रियापद। म्हणजेच बाबा फिरायला गेले हे क्रियापद आहे। रोहन पतंग उडवतो, उडवतो हे काय झालं, क्रियापद, म्हणजे ह्याने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला। रोहन पतंग, त्याचा अर्थ पूर्ण झाला असता का, तर नाही, मग रोहन पतंग उडवतो। सो उडवतोने ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, म्हणून हे काय आहे, क्रियापद। खालील वाक्यातील काळ ओळखा आणि लिहा। मी अभ्यास केला, तर हे कसं जाणार आहे, भूतकाळमध्ये, म्हणजे तो सांगतोय ना मी अभ्यास केला। किंवा मी अभ्यास करीत आहे म्हटलं असतं तर वर्तमान काळ झालं असतं, आणि मी अभ्यास करेन म्हटल्यावरती भविष्यकाळ होणार आहे। मुले लाडू खातात, हे काय जाणार आहे, वर्तमान काळामध्ये जाणार आहे, कारण मुलं अजून लाडू खात आहेत। मुलांनी लाडू खाल्ला म्हटलं असतं तर भूतकाळ झालं असतं, मुले लाडू खातील म्हटलं असतं तर भविष्यकाळ झालं असतं। मुले लाडू खातात हे काय झालं, वर्तमान काळ। त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, खालील सूचनेनुसार उत्तरे लिहा। खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा आणि लिहा। प्राणी, प्राणीवरनं आपल्याला वाक्य बनवायचं आहे। मग राणीच्या बागेत खूप प्राणी आहेत किंवा राणीच्या बागेत खूप सारे प्राणी असतात, किंवा मला प्राणी खूप आवडतात, हे कुठलंही वाक्य तुम्ही तयार करू शकता। फुलेचा, मला गुलाबाची फुले खूप आवडतात, तर ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरं पण टाकू शकतात, मला कोणत्या प्रकारची फुलं आवडतात, किंवा ती फुले ताजी होती, कोणत्याही प्रकारचं सोपं वाक्य टाकून तुम्ही हे वाक्यात उपयोग करून लिहू शकता। त्याच्यानंतर आहे खालील शब्दांचे वचन बदला। पुस्तकचं येणार आहे पुस्तके, आणि कपाटचं येणार आहे कपाटे। म्हणजे एक जर असेल तर कपाट म्हणणार आहोत, आणि खूप सारी असतील तर कपाटे। एक पुस्तक आहे आणि खूप सारी त्यांना पुस्तके म्हणणार। खालील शब्दांचे लिंग ओळखा आणि लिहा। लिंग म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे। मुलगीचं येणार आहे मुलगा, शिक्षकचं येणार आहे शिक्षिका। अशा प्रकारे तुम्हाला ही वर्कशीट म्हणजे जी ग्रामरची आहे ती सॉल्व्ह करायची आहे। सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।